संपूर्ण महाराष्ट्राला आता आषाढी वारीचे वेध लागलेत. अवघ्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीत लीन होणार आहे. यंदा 7 जुलै रोजी सद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून, तर 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करेल. लाखो वारकरी हातात टाळ मृदुंग आणि मुखात विठ्ठलाचं नाव घेत पंढरपूरकडे निघतील. पण यंदाची वारी फक्त भक्तीनेच नाही, तर एक वेगळ्या पॅटर्नमुळे चर्चेत असणार आहे. होय, यंदाच्या आषाढी वारीत कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा पॅटर्न पाहायला मिळणार आहे. वारीमध्ये लाखो भाविक येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान असतं. यंदा वारीत वारकऱ्यांना शुद्ध, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDM कडून मोठी मोहीम राबवली जाणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरमधील आढावा बैठकीत याचे थेट संकेत दिले. वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर आणि अस्वच्छ हॉटेल चालकांवर कडक कारवाई केली जाईल. यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधून हा कडक प्लॅन तयार करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील प्रसिद्ध नाश्त्याच्या ठिकाणांवर, मोठ्या हॉटेल्सवर धाड टाकून अन्न सुरक्षेचा बडगा उगारला होता. यामुळे आधीच हॉटेल आणि उपहारगृह चालकांचे धाबे दणाणले आहेत. आता हीच नजर आषाढी वारीच्या मार्गावर असणार आहे. पालखी मार्गावरील अन्नपदार्थ, पिण्याचं पाणी आणि प्रसादाची शुद्धता यावर FDAचे पथक बारीक नजर ठेवून असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर वारकऱ्यांच्या ताटात येणारे अन्न सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी आता मुंढे यांच्या खांद्यावर आहे. यंदाची वारी फक्त स्वच्छच नाही, तर हरित शुद्ध होणार आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत यंदा संपूर्ण पालखी मार्गावर ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तब्बल 10,000 झाडे लावली जाणार आहे. त्यामुळे यंदा पंढरीची वाट अधिक हिरवीगार आणि सावलीची होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या माऊलींच्या लाडक्या वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळानं कंबर कसली. यंदा वारीसाठी विशेष 5,000 जादा बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. 5,000 बसेसचे नियोजन, 10,000 झाडांची लागवड आणि त्यात तुकाराम मुंढेंचा कडक अन्न सुरक्षा पॅटर्न. यामुळे यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी ठरेल यात शंका नाही. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या लाडक्या वारकऱ्यांबद्दल आणि प्रशासनाच्या या तयारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.